हॅलो मैत्रिणींनो, आपल्या सर्वांची आवडती मालिका काजळ माया या मालिकेच्या आजच्या मंगळवार 28 ऑक्टोबरच्या एपिसोडमध्ये एक धमाकेदार ट्विस्ट आलाय. पर्णिका ही चक्क आरुषची आई बनलीये. आरुषला सांभाळण्यासाठी रजनीशने तिला आपल्याकडेच नोकरी दिलीये आणि ज्या पर्णिकेला आरुष बरोबर लग्न करायचंय त्याचं कारण सुद्धा समोर आलंय. कारण या संपूर्ण जगात आरुष असा एकमेव पुरुष आहे ज्याच्याशी लग्न करून पर्णिकाला बाळ होऊ शकतं आणि तिचा चेटकिन वंश पुढे जाऊ शकतो. नाहीतर तिच्यानंतर चेटकिन वंशाला कुणीच दिवा नाहीये, कुणीच पंथी नाहीये आणि तिचा हा चेटकिन वंश संपू नये यासाठीच तिला आरुष बरोबर लग्न करायचंय. 300 वर्षांपूर्वी सुद्धा तिने हाच प्रयत्न केला होता, परंतु तेव्हा हा प्रयत्न फोल ठरला आणि आता आरुषचा पुनर्जन्म झालाय. त्यामुळे 300 वर्षानंतर ती आरुषच्या मागे लागलीये. मग आजच्या एपिसोडमध्ये नेमकं घडलंय तरी काय हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. हॉस्पिटलमध्ये डॉक्टर रजनीशला सांगतात की रमा आता या जगात नाहीये आणि ते तिचे डोळे बंद करतात. रजनीशला जबर धक्काच बसतो. रजनीश हा डॉक्टरांना जाब विचारतो, तुम्ही असं कसं काय बोलू शकता की रमा या जगात नाहीये? आता तर तुम्ही मला म्हणाला होता की आई आणि बाळ दोघेही सुखरूप आहे, मग ती या जगात कशी नाहीये? असं कसं घडलं? डॉक्टर रजनीशला शांत करतात आणि म्हणतात, रजनीश समजण्याचा प्रयत्न करा, आमचे सगळे प्रयत्न करून झालेत, आता ते या जगात नाहीये. रजनीश खूप दुःखी होतो आणि रडू लागतो. त्याचा विश्वासच बसत नाही की हे होत्याचं नव्हतं कसं झालं. रमा अचानक हे जग सोडून कशी काय गेली? पण हे सगळं झालेलं असतं चेटकिन पर्णिकामुळे. पर्णिका हे सगळं बाहेर उभी राहून पाहत असते. हा सगळा तिचा प्लॅन असतो. सदा रजनीशला शांत करतो, साहेब शांत व्हा. पण रजनीश म्हणतो, सदा आता मी तरी जगून काय करू? माझ्या आयुष्यात काहीही राहिलेलं नाहीये. माझी रमा मला सोडून निघून गेली. पण त्याच वेळेस डॉक्टर रजनीश आणि रमाच्या लहान बाळाला म्हणजे आरुषला तेथे घेऊन येतात. आरुष खूप रडत असतो. रजनीश विचारतो, डॉक्टर काय झालंय? डॉक्टर सांगतात, मला काहीच कळत नाहीये. एवढ्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये असं पहिल्यांदा घडतंय. रजनीश विचारतो, तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? डॉक्टर सांगतात, तुमचं हे बाळ रडायचं थांबतच नाहीये. आम्ही सगळे उपाय करून पाहिले पण ते फक्त रडतच चाललंय. मागील 2 तासांपासून ते रडतंय आणि जर ते रडण्याचं नाही थांबलं ना तर त्याच्या व्होकल कॉर्ड्सला प्रॉब्लेम होईल, त्याच्या जीवाला सुद्धा धोका. रजनीश म्हणतो, नाही डॉक्टर, मी अजून रमाच्या धक्क्यातून नाही सावरलोय. माझ्या बाळाला काहीच नाही व्हायला पाहिजे. असं म्हणून रजनीश बाळाला जवळ घेतो आणि म्हणतो, काय झालंय बाळा? तू का रडतोय? काय हवंय तुला? आई हवी का तुला? मी तुझी आई तुला कोठून आणून देऊ? रजनीश खूप दुःखी होतो. हे बाळ रडतच असतं. आता या बाळाला कसं शांत करायचं हाच प्रश्न सगळ्यांना पडलेला असतो. त्याच वेळेस पर्णिका तेथे येते आणि म्हणते, साहेब. रजनीश तिच्याकडे पाहतो. पर्णिका पुढे येते आणि विचारते, साहेब हे तुमचं बाळ आहे का? रजनीश हो म्हणतो. पर्णिका विचारते, मग ते एवढं का रडतंय? तुम्ही त्याला त्याच्या आईकडे द्या ना, ते शांत होईल. रजनीश दुःखी होऊन सांगतो, पर्णिका आता या बाळाची आई या जगात नाहीये. त्यामुळे पर्णिका धक्का बसल्याचं नाटक करते. पण तिला आठवतं की तिनेच बाळाच्या आईला म्हणजे रमाला मारलेलं असतं, रमाचा खून केलेला असतो. ती म्हणते, साहेब मी बाळाला घेऊ का? शांत करू का? असं म्हणून ती रजनीशच्या डोळ्यात पाहते आणि त्याच्यावर संमोहन करते. रजनीश पर्णिकाच्या हातामध्ये आपलं बाळ देतो. पर्णिका बाळाला जवळ घेते आणि अंगाई गाण्याचं नाटक करते. ती रजनीशपासून आणि सगळ्यांपासून थोडी दूर जाते आणि आपल्या काळ्या जादूने या बाळाला शांत करते. बाळ रडायचं थांबतं. त्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं. सगळे खूप खुश होतात. पर्णिका रजनीशच्या हातामध्ये हे बाळ देते आणि म्हणते, झालं शांत साहेब बाळ. तुमच्या गाडीमध्ये माझं तावीज पडलंय, तेवढं देता का? रजनीश म्हणतो, ताई तुमचे आभार कसे मानू? तुम्ही माझ्यावर खूप मोठे उपकार केलेत. तर पर्णिका म्हणते, उपकार कसले साहेब? तुम्ही मला त्या राक्षसांच्या तावडीतून सोडवलं, त्याच्यासमोर तर हे काहीच नाहीये. सगळेजण खूप खुश असतात की बाळ रडायचं थांबलंय. त्यानंतर पर्णिका ही बाहेर निघून जाते. पण तिचा विश्वास असतो की रजनीश तिला थांबवणार आणि बाळाची जबाबदारी तिला देणार. पर्णिका दरवाजाजवळ जाते. तेवढ्यात रजनीश तिला थांबवतो आणि म्हणतो, पर्णिका ताई. पर्णिका खूप खुश होते. रजनीश तिच्याजवळ येतो आणि विचारतो, तुम्ही माझ्या बाळाला सांभाळाल का? माझ्या बाळाची जबाबदारी घ्याल का? तुम्हाला हवा तेवढा पगार मी देईल. पर्णिका म्हणते, असं कसं साहेब? तुम्ही मला ओळखती नाहीये
आणि तुमच्या बाळाची जबाबदारी माझ्यावर देताय का? असं कसं? तर रजनीश म्हणतो, कोणालाही जबाबदारी देताना त्याला ओळखण्याची गरज नसते. कळून येतं की माणूस किती चांगला आहे, तो ती जबाबदारी सांभाळू शकतो की नाही. तुम्ही माझ्या बाळाला सांभाळाल का? पर्णिका विचार करण्याचं नाटक करते आणि म्हणते, ठीक आहे साहेब. ती बाळाला जवळ घेते. रजनीशलाही आनंद होतो. या बाळाकडे पाहून पर्णिका खूप खुश होते आणि मनातल्या मनात विचार करते, शेवटी तू माझ्या तावडीत सापडला. आरुष, या चेटकीन वंशाला वाढवण्यासाठी तूच माझी शेवटची अपेक्षा आहे. या जगात तूच असा एकमेव पुरुष आहे ज्याच्याबरोबर मी लग्न करू शकते आणि ज्यामुळे मला बाळ होऊ शकतं आणि आमचा चेटकिनीचा वंश पुढे वाढू शकतो. नाहीतर या वंशाचा नक्कीच नाश होईल. आता फक्त मला वाट पाहायची तू मोठं होण्याची. मग त्यानंतर मी तुझ्याशी लग्न करणार आणि आई बनणार, आमचा चेटकीन वंश वाढवणार. पर्णिकाला 300 वर्षांपूर्वी काय घडलं होतं ते सगळं आठवत असतं आणि आता ती पुढे काय करायचं याचा निश्चय करत असते. काही दिवसानंतर रजनीश पर्णिका आणि बाळाला घेऊन आपल्या घरी येतो. पर्णिका ही गाडीतून खाली उतरणार तेवढ्यात तिला रजनीशच्या गळ्यामध्ये वेलनेश्वराचं एक लॉकेट दिसतं, तावीज दिसतं. त्यामुळे ती खूप घाबरते. तिला वेलनेश्वर डोळ्यासमोर येतो. रजनीश विचारतो, काय झालंय? तर ती म्हणते, काही नाही साहेब. ती गाडीच्या खाली उतरते. रजनीशचा वाडा खूप मोठा असतो, भव्य दिव्य असतो. ती बाळाला घेऊन घरात प्रवेश करणार इतक्यात सदा थांबा असं तिला सांगतो. तो तिची नजर काढतो. त्यानंतर पर्णिका ही बाळाला घेऊन घरामध्ये जाते आणि संपूर्ण घराकडे पाहू लागते आणि आपण या घरात आलोय. शेवटी आरुष आपल्या तावडीत सापडला याचा तिला खूप आनंद होतो. इकडे सदा हा नजर काढलेला बाहेर फेकत असतो, भाकर तुकडा बाहेर फेकत असतो. तेवढ्यात घराच्या दरवाजावरती घोड्याची नाळ लावलेली असते, ती खाली पडते आणि त्याला समजतं की खूप मोठा अपशकुन झालाय, काहीतरी वाईट घडणार आहे. आणि बोलता बोलता दिवस पुढे जातात. आरुषचं नामकरण सोहळा होतो. त्याचं नाव आरुष ठेवलं जातं. सगळ्या घरात आनंद असतो. आरुष हळूहळू मोठा होत असतो. तेव्हा एक दिवस पर्णिका ही सदाला आवाज देते आणि म्हणते, सदा भाऊ, बाळाला दूध प्यायचंय, दूध आणून द्या. तर सदा सांगतो, ताई, मला काही कळतच नाहीये. मागील अनेक दिवसांपासून दूध नासतंय, दूध घरात टिकतच नाहीये. रजनीश म्हणतो, पुन्हा एकदा आणायला सांग. तो एका नोकराला दूध आणायला सांगतो. त्यानंतर रजनीश हा नाश्ता करायला बसतो. पर्णिका विचारते, साहेब पोहे खाता का? रजनीश म्हणतो, नको, मी ॲपल खातो. तो ॲपल कापतो तर हे ॲपल सडलेलं असतं, खूप घाणेरडं असतं. हे पाहून रजनीशला मोठा धक्काच बसतो. पण हे सगळं पर्णिका करत असते. हे सगळं तिचंच कट कारस्थान असतं. आता तर आपण आरुषला आपल्या ताब्यात घेतलंय, पण रजनीशला सुद्धा आपल्या ताब्यात घ्यायचं आणि आपलं काम पूर्ण करायचं असं तिने ठरवलेलं असतं. रजनीशला दूध देण्यासाठी ती त्याच्यात काळी जादू करते आणि हे दूध रजनीशला देते. रजनीश म्हणतो, ताई, मला नकोय. पण पर्णिका त्याला खूप आग्रह करते की साहेब, दूध प्या. तुम्ही नाश्ताही करत नाही, स्वतःच्या खाण्यापिण्याची बिलकुल काळजी घेत नाही, तुम्हाला हे दूध घ्यावंच लागेल. त्यामुळे रजनीश हे दूध पितो. पण सदाला मात्र संशय येतो की ही बाई साहेबांना दूध पिण्याचा इतका आग्रह का करत असते. नक्कीच काहीतरी गौड बंगाल आहे. दुसऱ्या दिवशी सदा घरी परत येतो. तेव्हा एक नौकर त्यांच्या घराच्या चारही बाजूला एक पावडर फेकत असतो. सदा विचारतो, हे काय करतोयस तू? हा नौकर सांगतो, काय सांगू सदा भाऊ, संपूर्ण घरामध्ये लाल मुंगळे झालेत, त्यामुळेच ही पावडर टाकतोय. तुम्ही ही फुलं कशाला घेऊन आली? तर सदा सांगतो, तुला तर माहितीये ना, मागील 1.5 वर्षांपासून आपल्या घरातील फुल झाडांना एकही फुल लागलेलं नाहीये, म्हणून पूजेसाठी मी ही फुलं घेऊन आलोय. सदा हा घरामध्ये जाऊ लागतो. तेव्हा त्याला दिसतं की असंख्य लाल मुंगळे घरात झालेले असतात. सदा चांगलाच घाबरतो. या लाल मुंगळ्यांकडे पाहू लागतो. पण त्याच वेळेस पर्णिका ही घरामध्ये एंट्री घेते. सदा तिला थांबवणार, पण पर्णिका पुढे पुढे जाते आणि हे सगळे लाल मुंगळे पर्णिकाच्या आजूबाजूला एकत्र होऊ लागतात आणि पर्णिकामध्येच गायब होऊन जातात. हे पाहून सदाला जबर धक्काच बसतो. त्याचा विश्वासच बसत नाही की त्याने डोळ्यांनी काय पाहिलंय. नक्कीच या पर्णिकेमध्ये काहीतरी वेगळंय हे त्याच्या लक्षात येतं. आणि नेहमीप्रमाणे संध्याकाळी पर्णिका रजनीशला दूध देण्यासाठी या दुधावर काळी जादू करते. आधी तर हे दूध निळं होतं, त्यानंतर ते पांढरं होतं आणि हे सगळं सदा पाहतो. हे पाहून सदा खूप घाबरतो. पर्णिका मागे वळून पाहते तर सदा तिला जाब विचारतो, कोण आहेस तू आणि हे तू काय करतेस? मला माहीतच होतं
माझा तुझ्यावर संशय होता की नक्कीच तू काहीतरी वेडवाकडं करते, तू एक वाईट शक्ती आहे, आत्ताच्या आत्ता या घरातून निघायचं. मी रजनीश साहेबांना तुझं सगळं सत्य सांगतो, आता तू काही या घरात राहत नाही. पर्णिका हसू लागते आणि म्हणते, तू माझं सत्य रजनीश साहेबांना सांगणार का, तू सांगशील का? तेव्हा सदा हो म्हणतो आणि रजनीश साहेब असा मोठा आवाज देणार इतक्यात त्याच्या गळ्यातून आवाजच निघत नाही. पर्णिका त्याच्यावर काळी जादू करू लागते. तो तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो तर त्याचे पाय सुद्धा एका जागी घट्ट राहतात. त्याला जागचा पाय उचलता येत नाही, तोंडाने काही बोलता येत नाही. पर्णिका म्हणते, मी 300 वर्ष वाट पाहिली या दिवसासाठी आणि तू माझं स्वप्न मोडणार का? या घरात कोण राहणार आणि कोण नाही हे तर काळच ठरवेल. असं म्हणून पर्णिका हसू लागते. त्यामुळे सदा खूप घाबरतो. पर्णिका डोळे बंद करते आणि डोळे उघडते तर तिचे डोळे पांढरे झालेले असतात. ती असा जोरात हात पुढे करते आणि खिडकी उघडते आणि सदा हा घराबाहेर त्या खिडकीतून फेकला जातो. बाहेर जे मोठे मोठे दगड असतात त्या दगडांवर त्याचं डोकं आदळतं आणि डोक्यातून रक्तस्राव होऊ लागतो. सदा म्हणतो, रजनीश साहेब, या वाईट शक्तीपासून आरुष बाबाला आणि आपल्या घराला वाचवा. आणि तो जीव सोडतो, सदा मरतो. पर्णिका हे सगळं पाहते आणि खूप खुश होते. तेवढ्यात म्हातारी चेटकीन, पर्णिकाची आई, तेथे येते. ती सदाला धक्का मारते. सदा खाली पडतो, त्याचा जीव गेलेला असतो. तेवढ्यात पर्णिका तेथे येते आणि म्हणते, आई. या दोघीही एकमेकीं जवळ येतात. पर्णिका आणि ही म्हातारी चेटकीन एकमेकींकडेच पाहू लागतात. पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की पर्णिका आपली संपूर्ण गोष्ट आईला सांगणार, जी आपल्याला सुद्धा कळेल. 300 वर्षांपूर्वी असं घडलं होतं की पर्णिका ही आरुषचा जो मागचा जन्म होता त्याच्याशी लग्न करण्यासाठी तिने एक चांगल्या सुंदर मुलीचं रूप घेतलं होतं आणि आरुष तिच्या प्रेमात पडला होता. या दोघांचं लग्न सुद्धा होणार होतं, 7 फेरे होणार होते. पण त्याच वेळेस या जन्मातली आभा सुद्धा मागच्या जन्मात होती. ती तेथे आली. तिने हे लग्न थांबवलं. आरुष चिडून म्हणाला, तू आमचं लग्न का थांबवतेस? तर आभा म्हणाली, कारण तुम्ही ज्या मुलीशी लग्न करताय ना, तुमचं ज्या मुलीवर प्रेम आहे तिचं खरं रूप तुम्हाला माहिती नाहीये. आणि आभा सगळ्यांसमोर पर्णिकाचं खरं रूप आणते की पर्णिका ही कोणतीही साधी मुलगी नाहीये, तर चक्क एक चेटकीने. त्यामुळे आरुषला मोठा धक्काच बसतो. आरुष तिच्याबरोबरचं लग्न मोडतो आणि चक्क तिचं तोंड काळं करतो. त्यानंतर संपूर्ण गावातून या चेटकीन पर्णिकाची धिंड काढली जाते. तिचे हातपाय बांधले जातात आणि यानंतर तिने कोणालाही त्रास देऊ नये म्हणून तिच्या पायाला दगड बांधून तिला एका मोठ्या दरीमध्ये ढकलून दिलं जातं आणि त्यानंतर ती आरुष आणि आभाच्या आयुष्यातून कायमची जाते. पण ती चेटकीने आणि चेटकीन कधीच मरत नाही. त्यामुळे 300 वर्षांपूर्वी तिला जे काही करता आलं नाही ते करण्यासाठी तिने 300 वर्ष वाट पाहिलीये. आणि आता 300 वर्षानंतर आभा आणि आरुष या दोघांचा पुनर्जन्म झाला होता. त्यामुळेच चेटकीन ही पुन्हा एकदा त्यांच्या आयुष्यात आली. तिने आरुषच्या आईचा रमाचा जीव घेतला आणि आरुषची काळजी घेण्यासाठी ती त्यांच्या वाड्यात आलीये. मग आता पुढे काय होणार? तर कदाचित आता ज्या प्रकारे सदाला तिचं सत्य समजलंय, पर्णिकाचं सत्य समजलंय, तसंच सत्य आता रजनीशला सुद्धा समजेल. त्यामुळे पर्णिका ही रजनीशचा सुद्धा जीव घेईल. पण संपूर्ण कुटुंब हे आरुषला तिच्यापासून वाचवणार आणि तिच्यापासून दूर मुंबईला घेऊन येणार. त्यामुळे पर्णिका ही 25 वर्ष वाट पाहत असेल. आणि आता जेव्हा आरुष 25 वर्षाचा होईल तेव्हा पर्णिका ही पुन्हा एकदा त्याच्या आयुष्यात येईल आणि त्याच्याच कॉलेजमध्ये ती शिकत असेल आणि आरुषला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न करणार. परंतु मागच्या जन्माप्रमाणे जसं 300 वर्षांपूर्वी आभाने आरुषला पर्णिकापासून वाचवलं होतं, तसंच ती या जन्मात सुद्धा आरुष बरोबर आहे आणि ती पर्णिकाशी 2 हात करणार, पर्णिकाला वाचवणार, एवढं मात्र नक्की. एकूणच या मालिकेमध्ये एकानंतर एक जबरदस्त ट्विस्ट येत आहे. ही गोष्ट खूपच इंटरेस्टिंग आहे. 300 वर्षापूर्वी पर्णिकाला जे काही करता नाही आलं तिला ते या जन्मामध्ये करायचंय आणि आरुष बरोबर लग्न करून त्याच्या बाळाची आई व्हायचंय. कारण आरुष असा एकमेव पुरुष आहे जो पर्णिकाला आई होण्याचं सुख देऊ शकतो आणि पर्णिकाचा चेटकिनीचा वंश हा पुढे जाऊ शकतो. मग पर्णिकाला या जन्मात तरी हे जमणार का? आभा तिला हे करू देईल का? आरुषचं काय होईल? हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल. तर मैत्रिणींनो, तुम्हाला सुद्धा काजळ माया ही मालिका आवडते ना? नक्कीच कमेंट करून सांगा आणि
काजळ माया मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे नवीन नवीन अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळत राहतील. खूप खूप धन्यवाद. हॅलो मैत्रिणींनो.